शुभ दिवस. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते आणि त्यामुळे विविध आजार होतात. आणि त्यातलेच एक प्रकार म्हणजे मूळव्याध, ज्याला आपण पायल्स म्हणतो. मग काय करायचं बघा, शरीरात वाढलेली उष्णता कमी करायची, मंदावलेली पचन शक्ती ही वाढवायची, पचन वाढले पाहिजे, व्यायाम करायचा, त्याचबरोबर पाणीही भरपूर प्यायचं. पाणीही भरपूर प्यायचं, पोट भरून जेवायचं नाही, जड पदार्थ खायचे नाहीत, रात्रीचं जागरण टाळायचं, पूर्ण झोप घ्यायची. मित्रांनो, मूळव्याध याविषयी माहिती घेत असताना आपण या गोष्टीचे, या नियमांचे पालन केले पाहिजे. आपल्या शरीरामध्ये वाढणारी उष्णता कमी कशी करायची याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. बरेच कारणे आहेत आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढण्याला, तर ते उष्णता कमी कशी करायची, कमी कशी होईल याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आता मित्रांनो, जर आपल्या शरीरातील प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली तर ते कमी करण्यासाठी तुम्ही काकडी खा, दही प्या, नारळ पाणी प्या, टरबूज, कलिंगड, पुदिना किंवा कोथिंबीर यांचे सेवन करा. यामुळे काय होतंय बघा, आपल्या शरीरामध्ये वाढणारी उष्णता कमी होते. तर काकडी, दही, पुदिना आणि कोशिंबीर या पदार्थांचे सेवन करा. पुदिना थंड आहे, कोशिंबीर सुद्धा थंड आहे. दही, काकडी हे 4 जरी पदार्थ तुम्ही सेवन केले नियमितपणे, तर तुमचा होणारा मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे बरा होईल. कारण तुमच्या शरीरातील उष्णता ही या वस्तूंचे सेवन केल्यामुळे, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपोआप कमी होणार आहे. तसेच याचबरोबर जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. मग त्यासाठी काय करायचं, थंड पाण्याने आंघोळ करायची, सुती आणि सैल कपडे वापरायचे, थंड ठिकाणी राहायचं, शक्य असल्यास एसी किंवा फॅनचा वापर करा आणि करायचाच. दही प्या, ताक प्या, मूळव्याधीसाठी अत्यंत चांगलं आहे. आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. मला एकच सांगायचं आहे की आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढली तर मूळव्याध हा आजार होतो आणि उष्णता हेच मूळव्याधीचे कारण आहे. तेव्हा उष्णता कमी होईल, कशी कमी करायची याकडे प्राधान्याने बघा. उष्णता कमी करण्यासाठी आपण पाहिले काय खायचं, जीवनशैलीमध्ये बदल करायचा, थंड पाण्याने आंघोळ करायची, सुती आणि सैल कपडे वापरायचे, ताक किंवा दही प्यायचे, शक्य असल्यास एसी किंवा फॅनचा वापर करायचा. आणि सगळ्यात विशेष म्हणून सब्जा संध्याकाळी पाण्यात भिजवून ठेवायचा आणि सकाळी उपाशी पोटी प्यायचा. अतिशय चांगला उपाय आहे आपल्या शरीरातील उष्णता नाहीशी करण्यासाठी. आणि यामुळे काय होते बघा, सब्जामुळे, हे पाणी पिल्यामुळे उपाशी पोटी आपली उष्णता ही कमी होते आणि पचनशक्ती देखील चांगली राहते. त्यामुळे सब्जा रात्री पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी उपाशी पोटी प्या. नियमितपणे याचे 3 दिवस सेवन करा, 3 ते 5 दिवस सेवन करा. तुमचा मूळव्याधीचा होणारा त्रास पूर्णपणे नष्ट होईल. त्याचबरोबर आता आपण पचनक्रिया वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहायचं आहे. आता पचनक्रिया हे वाढली पाहिजे. जर वाढली तर मूळव्याधीचा त्रास होत नाही. तर काय करायचं, भरपूर झोप घ्यायची, जड पदार्थ शक्यतो खायचे नाही, प्रोबायोटिक्स म्हणजे दही, ताक, दुधापासून बनवणारे पदार्थ सेवन करायचे आणि
प्रीबायोटिक्स म्हणजे फायबरयुक्त पदार्थ आपण सेवन करायला हवे. मित्रांनो, मूळव्याधीचा त्रास असल्यास पोट साफ होणे अत्यंत गरजेचं आहे. पचन होणे अत्यंत गरजेचं आहे. या दोनच गोष्टीवर तुम्ही भर द्यायचा. एक की पचन चांगलं झाले पाहिजे आणि शरीरातील उष्णता कमी झाली पाहिजे. याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं. मूळव्याधीसाठी तुम्हाला मी साधा आणि सोपा उपाय सांगतो. तेव्हा काय करायचं बघा, जिरा पावडर, धना पावडर, ओवा यांच्या समप्रमाणात मिश्रण करायचे आणि ते पाण्यात त्याचे पाणी गाळून प्यायचे. सकाळी रोज सकाळ संध्याकाळ उपाशी पोटी जेवणाच्या पूर्वी. ओवा, जिरे, धन्याची पावडर, ओवा पावडर, धना पावडर आणि जिऱ्याची पावडर यांचे मिश्रण समप्रमाणात 2-2 चमचे एकत्र घ्या गाळून आणि सकाळ संध्याकाळ जेवणापूर्वी घ्या. हा मूळ व्याधीवरचा अत्यंत सोपा उपाय आहे. जेवणाच्या पूर्वी अद्रकचा तुकडा एक अर्धा तास चोळून खायचा, चावून खायचा. वरून फक्त एक अर्धा कप पाणी प्या आणि 1 तासाने जेवायचं. वरून चहा सुद्धा प्यायचा नाही. आणि याच्या जोडीला जेवण करत असताना निम्म जेवण झालं की अर्धा कप पाणी प्या आणि जेवण पूर्ण झाल्यानंतर फक्त अर्धा कपच पाणी प्यायचं. आणि 1 तासाने तुम्हाला किती पाणी प्यायचे तेवढं प्या. तुमच्या ह्याने काय होतं, तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं व्यवस्थित पोट साफ होतं. तेव्हा हे तुम्ही केलंच पाहिजे. हा उपाय तुम्ही केलाच पाहिजे. तुम्हाला 101% फरक पडणारच. तुमच्या शरीरातील उष्णता कमी होणार, पचन चांगले होणार, पोट व्यवस्थित साफ होणार. त्यामुळे अद्रकचा तुकडा जो आपल्या घरामध्ये किचन रूम मध्ये शिल्लक असतो, तो अद्रकचा तुकडा जेवणाच्या पूर्वी अर्धा तास चघळायचा, बारीक चावून खायचा. वरून फक्त 1-2 घोट पाणी प्यायचं आणि नंतर 1 तासाने जेवायचं. तुम्हाला मनानेच भूक लागते बघा. आणि याच्यामुळे काय होतं मग सकाळी व्यवस्थित पोट साफ होतं, भूक लागते. फक्त तुम्ही अद्रकचे सेवन करा. हा रामबाण उपाय आहे तुम्हाला. आणि मी आता सांगितल्याप्रमाणेच काकडी, दही, पुदिना किंवा कोथिंबीर यातील कुठल्याही पदार्थाचे सेवन करा. याने काय होतं, तुमची उष्णता कमी होते. या 4 पदार्थांनी पुदिना, कोशिंबीर, काकडी आणि दही याने तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते. उष्णता कमी होण्यासाठी फक्त हे 4 पदार्थच पुरेसे आहेत. पुदिना, कोशिंबीर, काकडी आणि दही यांचे नियमितपणे सेवन करायचे. काही जण माझ्याकडे येतात, मला सांगतात, मी बरेच उपचार केले, बरीच औषधे घेतली, डॉक्टरच्या सांगितल्याप्रमाणे औषध घेतली, पण मला काही फरक पडणार नाही. डॉक्टरने दिलेली औषधं चांगली होती, औषधही चांगली होती. फरक पडण्याचं न कारण म्हणजे तुम्ही ती पथ्य पाळली नाहीत. मूळव्याधीला कुठले पथ्य पाळायचे असतात, ती पथ्य तुम्ही पाळली नाहीत. तर ती पथ्य कोणती? आंबट, तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ अजिबात सेवन करायचे नाही. आंबट, तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ अजिबात सेवन करायचे नाही. या वाक्याला अधोरेखित करत म्हटलं तसं. कारण औषध घेण्या अगोदर तुम्ही पथ्य जर पाळली
तर तुम्हाला औषध घ्यायची सुद्धा गरज भासणार नाही. आणि घेत जरी असाल तर ती औषधं आपोआप कमी होतील किंवा बंद होतील. आणि म्हणूनच हे पथ्य पाळा आणि औषध टाळा. एक जण मला म्हणाला, मी तेलकट आणि तिखट खाऊ का? पण मला मूळव्याधीचा त्रास आहे. मी म्हटलं अजिबात खायचं नाही. मग तुझा गोळ्या औषध खाऊन तर काय उपयोग आहे? मित्रांनो, पथ्य अत्यंत महत्वाचे असतात. जेवढे औषधं महत्वाचे आहेत तेवढी पथ्य देखील महत्वाचे आहेत. त्यामुळं प्रिव्हेशन इज द बेटर दॅन क्युअर. उपचार करण्यापेक्षा आजार होणं दिलेला बरा, असा माझं ठाम मत आहे. असं माझं ठाम मत आहे. तेव्हा एक जण मला म्हणाला, मूळव्याधीचा त्रास आहे. मला मूळव्याधीचा त्रास सुरू झालाय. मी काय म्हटलं, चला आमच्या पायल्स ग्रुपमध्ये तू सामील झाला. आता त्याला सांगायचं तात्पर्य आहे की त्याला मूळव्याधीच्या त्रासापासून त्याला हसत खेळवत कसं बाहेर काढायचं, हा उद्देश फक्त. त्याला हसवायचं, त्याला होणाऱ्या त्रासापासून, मूळव्याधीच्या त्रासापासून त्याला सुटका करायची, त्याला हसवायचं, योग्य ते मार्जन करायचं, हाच फक्त उपदेश. कारण काय, विनोद केल्यानं थोडं टेन्शन मुक्त होतं, मन हलकं होतं. कितीही शारीरिक त्रास असला किंवा मानसिक त्रास असला तर हसण्यामुळे काय होतं, नॉर्मल होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पण जाता जाता एवढंच सांगतो, ज्यांना ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी आता सांगितलेले पथ्य पाळले पाहिजे. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ज्यांना ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी हे पथ्य पाळणं गरजेचं आहे. कुठले पथ्य? आंबट, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ अजिबात बंद करायचे. 1. 2. आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी काय करायचं मी सांगितलं, काय खायचं. नंबर 3. जीवनशैलीमध्ये बदल करायचा. जीवनशैलीमध्ये बदल करायचा. तेव्हा या नियमांचे तुम्ही तंतोतंत पालन केले तर तुमचा होणारा मूळव्याधीचा त्रास 101% बंद होणार. धन्यवाद.